संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारातील जांभूळवाडी फाटा येथे आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अटीतटीचा झाला। या अंतिम सामन्यामध्ये राहाता तालुक्यातील दाड संघानं निफाड तालुक्यातील कसबा सुकाना या क्रिकेट संघाचा पराभव करत आमदार चषकाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय। संगमनेर तालुक्यातील कासारे येथील नवनाथ कानकाटे, सचिन जोंधळे, योगेश जोंधळे युवा मंचच्या माध्यमातून तळेगाव परिसरात सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम घेतले जात असतात। प्रथमच यावर्षी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली। या क्रिकेट स्पर्धेमध्ये राज्यातील नामांकित संघ सहभागी झाले होते। प्रथम क्रमांक पटकावलेल्या दाहडच्या संघाला सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांच्याकडून 71,000, द्वितीय क्रमांक निफाड तालुक्यातील कसबे सुकाण्याच्या क्रिकेट संघाला उद्योजक नवनाथ कानकाटे यांनी 51,000 रुपये, तर रेंजर सायकल आणि तृतीय क्रमांकाचे जुन्नर तालुक्यातील शिवनेर या संघाला सरपंच महेश बोराडे यांच्याकडून 31,000 रुपयांचं, तर चतुर्थ क्रमांकासाठी हंगेवाडी येथील संघाला उद्योजक अमित सुपेकर यांनी 21,000 रुपये रोख स्वरूपात दिले। याचबरोबर विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। राज्यस्तरीय आमदार चषक क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उद्योजक नवनाथ कानकाटेंसह सचिन जोंधळे, योगेश जोंधळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे, महेश बोराडे, अमित सुपेकर, नंदू वराडे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले। संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रथमच आमदार चषक भरवून ग्रामीण भागातील खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मी आपल्या सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी राहील, तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन दिलं जाईल, असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय। आमचे सहकारी मित्र नवनाथ कानकाटे, सचिन जोंधळे, योगेश जोंधळे त्यांच्या सगळ्या टीमने आमदार चषक आयोजित केला होता आणि आज त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये प्रथमच या टीमने आमदार चषक भरून एक तरुणांना खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं। त्याबद्दल मी या सर्व टीमचे आणि त्यांना ज्यांनी बक्षीस स्वरूपात मदत केली, आमचा गणेश असेल, बाकीच्या सर्वांचे सुद्धा मी खूप अभिनंदन करेल आणि आभार मानेल। अशाच पद्धतीने तुम्ही काम करत राहा। तुमच्या पाठीशी आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, मी असेल, आपल्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहू। आपल्या पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। येसनान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर।